परभणीतल्या बलसा खुर्द गावचे हे गावकरी. या गावकऱ्यांनी शुक्रवारी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घातला. सकाळपासून दुपारपर्यंत गावातल्या मतदान केंद्रावर एकही मतदार फिरकला नाही. बाराशे 95 मतदार असणाऱ्या या गावाचं 2009 साली पुनर्वसन झालं होतं. या गावाला अनेक समस्यांनी घेरलंय. त्यामुळे या समस्या जोपर्यंत सोडवल्या जात नाहीत तोपर्यंत मतदान करणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली. आमचं गाव आहे पुनर्वसित आणि पुनर्वसित असल्यामुळं ज्या इथं आमचं 2009ला गाव इथं आलं त्या टायमाला इथं हे गुंड लोक इथं आमच्या गावठाणाच्या हद्दीत बसलेली. तर त्यांना आम्ही उठविण्यासाठी खूप वारंवार शासनाला विनंत्या केल्या, पुढाऱ्याला विनंत्या केल्या. हायकोर्टापर्यंत गेलो. हायकोर्टाचा निकाल लागून सुद्धा प्रशासनाने त्या गावाला त्या लोकांना उठवलं नाही. ते गुंड प्रवृत्तीचे लोक असून आमच्या गावाला त्रास देतात. इथं शैक्षणिक क्षेत्रात अडथळा आणतात, गावातल्या कुठल्याही कार्यक्रमाला अडथळा आणतात. 100% कायम राहणार. सगळे गावकरी बहिष्कारावर ठाम आहे. त्यांनी एका महिन्याच्या आत उटीला कलेक्टरनं जर पत्र दिलं एका महिन्याच्या आत तर मतदान करणार आहे, नाही तर 100% गाव बहिष्कार राहणार. दुपारी 12 पर्यंत एकही मतदान न झाल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी थेट बलसा खुर्द गाव गाठलं. गावकऱ्यांशी चर्चा केली आणि मतदान करण्याचं आवाहन केलं. ग्रामस्थांनी गावातलं अतिक्रमण हटवण्याच्या मागणीच्या अनुषंगाने मतदानावरती बहिष्कार टाकलेला होता. यापूर्वी ते आमच्या कार्यालयात येऊन त्यांनी निवेदन दिलं होतं. त्यावर त्यांना आपण रीतसर उत्तर दिलं होतं. तरी देखील ग्रामस्थांचं त्याबद्दल समाधान झालं नव्हते. हे अतिक्रमण साधारण 2009 पासूनचा विषय आहे. त्यामध्ये काही कायदेशीर मान्य न्यायालयाचे आदेश देखील आहेत. सर्व हे तपासून आम्ही आचारसंहिता संपल्यानंतर 1 महिन्याच्या आत जिल्हा परिषद, गटविकास अधिकारी व ग्रामपंचायत तसंच जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून कायदेशीर बाबीचं पालन करून आम्ही अतिक्रमण आचारसंहिता संपल्यानंतर 1 महिन्याच्या आत निष्कासित करू असं लेखी आश्वासन मी जिल्हाधिकारी म्हणून ग्रामस्थांना दिलेलं आहे. अखेर प्रशासनाकडून आश्वासन मिळालं आणि गावकऱ्यांनी मतदान केलं. पण दुपारपर्यंत मतदान केंद्राकडे एकही मतदार न फिरकल्यानं बलसा गावची राज्यभरात मोठी चर्चा झाली. विशाल माने, न्यूज 18 लोकमत, बलसा, परभणी.